जय भीम, नमो बुद्धाय. पुन्हा एकदा बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागील भागापर्यंत आपण धम्म म्हणजे काय हे बघितलं. आता आजच्या भागापासून आपण अधम्म म्हणजे काय तर हे बघणार आहोत. जेव्हा एखादी घटना घडत असते आपल्या आजूबाजूला, त्यावेळी ती घटना नेमकी कशी घडली आणि का घडली याची जाणून घेण्याची माणसाच्या मनामध्ये नेहमीच एक इच्छा असते आणि तो माणसाचा स्वभावच आहे. आणि बरेचदा कारण आणि फलित होणारे कर्म हे एक दुसऱ्यांच्या इतके जवळ असतात की त्या कर्माचं कारण जाणून घेणं फारसं कठीण जात नाही. परंतु काही वेळेला ते कारण आणि कर्म इतके दूर असतात की कर्माचं कारण जाणून घेणं कठीण होतं. आणि मग एक प्रश्न उपस्थित होतो की ही घटना घडली कशी. याचं सर्वसाधारण उत्तर असं आहे की ही घटना पराप्राकृतिक कारणांचा परिणाम, त्यामुळेच याला चमत्कार म्हटलं जातं. आणि बुद्धांच्या पूर्वी या प्रश्नांचे विविध उत्तरं जी काही लोक होती त्यांनी दिली होती त्यामध्ये. आणि मग पकुत कच्चान म्हणतो की प्रत्येक कामाला किंवा जे प्रत्येक कारण जे घडत असतं किंवा घटना घडत असतात त्याला कारण असतंच असं नाही. त्याच्यामध्ये घटना कारणाविना सुद्धा स्वतंत्रपणे घडत असतात. आणि मख्खली घोषालने हे मान्य केलं की घटनेला काहीतरी कारण असतं, परंतु त्याचं म्हणणं असे आहे की देव यासारख्या घटकांमध्ये शोधले पाहिजे ही कारण. आणि बुद्धांनी या सिद्धांताचं जे आहे ते खंडन केलं. त्यांच्या मते प्रत्येक घटनेला कारण असतेच. हे कारण नैसर्गिक असते किंवा मानव निर्मित असते किंवा मानवाच्या कर्माचा तो परिणाम असतो. आणि काल प्रवृत्ती यांना घटनांचे कारण म्हणून स्वीकारण्यासाठी त्यांनी विरोध केला होता. त्यांचं म्हणणं आहे की जर काल किंवा प्रकृती हे जर कारण आहे तर मग मनुष्य इथे कशासाठी आहे. तो फक्त ईश्वर, देव किंवा आकस्मिकता यांच्या फक्त हातातलं बावलं आहे का. मानव जर मुक्त नसेल तर त्याचं येण्याचं काय प्रयोजन आहे. मग इथे मानव मुक्त जर असेल तर मग ज्या घटना घडतात तर त्याचं जे कारण आहे तर ते मानवाशी संबंधित असायला पाहिजे. कुठल्याही पराप्राकृतिक कारण त्याच्या मागे नकोय. एखादी जर घटना जर घडली असेल तर तिचं कारण मानव जरी शोधू शकला नसेल तर मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. तो एक ना एक दिवस ते कारण नक्की शोधून काढेल असं भगवंताचं, बुद्धांचं मत होतं. आणि याचं खंडन करण्यासाठी भगवंताचे 3 हेतू त्यांनी इथे सांगितले आहे. त्यांचा पहिला जो हेतू होता तर तो माणसाला विवेक पथावर अग्रेसर करण्यासाठी होता. म्हणजे माणसाने चांगल्या मार्गाने चालावं असं भगवान बुद्धांचा असा हेतू होता. त्यांचा दुसरा हेतू आहे तर माणसाचा सत्य शोधण्यासाठी मुक्त करणे हा त्यांचा हेतू होता. त्यांचा तिसरा जो हेतू होता तर मिथ्या विश्वास म्हणजे खोटा विश्वास ठेवायचा नाही. अंधश्रद्धेच्या प्रमुख कारणांचा समूळ उच्छेद करणे म्हणजे ते समूळ कारण, एखादी जर अंधश्रद्धा असेल तर तिच्या कारणाच्या अगदी मुळापर्यंत जायचं आणि समूळ ती नष्ट करायची. कारण अंधश्रद्धा आणि मिथ्या विश्वास हे मानवाच्या सत्य शोधण्याच्या प्रवृत्तीची हत्या करतात. आणि यालाच बुद्ध धम्मामध्ये कर्मसिद्धांत किंवा हेतुवाद असे म्हणतात. कर्मसिद्धांत आणि हेतुवाद हा बौद्ध धम्माचा केंद्रीय सिद्धांत आहे. हा सिद्धांत विवेकवादाला पुरस्कार करतो आणि बौद्ध धम्म म्हणजे विवेकवादाशिवाय दुसरं काहीही नाही. अशी कुठली एखादी पराप्राकृतिक शक्ती आहे तिची उपासना करणे किंवा तिच्यावरती विश्वास ठेवणे म्हणजे यालाच अधम्म असे म्हणतात. पुढे ईश्वरावर श्रद्धा हे धम्माचे अनिवार्य किंवा आवश्यक अंग नव्हे. सृष्टीचा निर्माता कोण आहे हा सर्वसामान्य प्रश्न आहे. हा सामान्य प्रश्नाचे सामान्य उत्तर असे आहे की सृष्टीचा निर्माता, रचयिता हा ईश्वर आहे. आणि ब्राह्मणांच्या योजनेमध्ये या ईश्वराला विविध नावाने संबोधले जाते. जसे काही प्रजापती, ईश्वर, ब्रह्म किंवा महाब्रह्म असे अनेक नावे त्याला आहेत. आणि हा ईश्वर कोण आहे, तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नांना मात्र काहीही उत्तर नाहीये. ज्या लोकांची या ईश्वरावरती श्रद्धा आहे तर ते लोक जे आहे तर सर्व शक्तिमान आहे ईश्वर असं ते मानतात. तो सर्वव्यापी आहे, तो सर्वज्ञ आहे, त्याने संपूर्ण विश्व व्यापलेले आहे, तो सर्वस्व आहे असे ते मानतात. आणि त्याचे काही गुण सुद्धा इथे सांगितले जातात. जसे काही तो शिव आहे म्हणजे तो मंगल आहे, तो ईश्वर जो आहे तो न्यायी आहे, तो करुणाघन आहे, असे त्याचे गुणही त्यांनी सांगितलेले आहेत. मग आता प्रश्न असा आहे की भगवान बुद्धाने ईश्वराला या विश्वाचा रचयिता म्हणून स्वीकारले आहे का. तर नाही, भगवान बुद्धाने ईश्वराला या विश्वाचा रचयिता म्हणून स्वीकारलेले नाहीये. आणि ईश्वराचं अस्तित्व नाकारण्याची अनेक कारणे त्यांनी दिलेली आहेत. तर ईश्वर हा कोणी पाहिलेला नाहीये,
त्याचं अस्तित्व कोणी सांगितलेलं नाहीये. ईश्वराविषयी फक्त बोललं जातं. तो अज्ञात आहे, अदृश्य आहे आणि या ईश्वरानेच या सृष्टीची निर्मिती केली असं कोणी आजपर्यंत सिद्ध करू शकलेलं नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचे लाभ कोणते आहेत यावरही काही असं निश्चित मत नाही. आणि बुद्ध असे म्हणतात की ईश्वरावर आश्रित धर्म हा धर्म नव्हे, त्याचा असून आणि नसून काहीही उपयोग नाही. त्यामुळे केवळ खोटा विश्वास फक्त तयार होतो, अंधश्रद्धा निर्माण होते. आणि बुद्धांनी त्याच्या विविध पैलूंवरती त्यांनी विचार केला. ज्या कारणास्तव बुद्धाने या सिद्धांताचा अस्वीकार केला ती कारणे अनेक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ईश्वराचा जो सिद्धांत आहे तो सत्यावर आधारित नाही. आणि बुद्धांनी त्याचा हा तर्क सासेष्ट आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर घातलेल्या संवादामध्ये स्पष्टपणे मांडलेला आहे. मुक्तीचा, मोक्षाचा सत्य पद कोणता आणि मिथ्या पद म्हणजे खोटा पद कोणता यावर दोन ब्राह्मणांमध्ये विवाद उत्पन्न झाला. समयी तथागत कौशल जनपदात चारिका करत होते. त्यांच्या समवेत मोठा भिक्खू समुदाय होता. आणि मग तथागत जे होते तर ते आचिरावती नदी काठी असलेल्या ब्राह्मणांची जी नगरी आहे मनसाकत, येथे ते आम्रवनामध्ये विहारासाठी थांबलेले होते. हे जे होते ना वासिष्ठ आणि भारद्वाज यांच्यामध्ये जे वादविवाद चालले होते तर त्यांना कळलं की तथागत जे आहेत ते आपल्या नगरीमध्ये आलेले आहे. तेव्हा ते तथागताकडे गेले आणि प्रत्येकाने तथागतांच्या समक्ष आपला आपला जो दृष्टिकोन होता तर तो त्यांनी मांडला. आणि मग भारद्वाज म्हणाला की याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे, हा मुक्तीचा प्रत्यक्ष मार्ग आहे. जो या मार्गाने अनुसरण करतो त्याला हा मार्ग सरळच ब्रह्माशी एकात्म करतो, एकरूप करतो. वासिष्ठ म्हणाला, हे श्रमण गौतमा, विविध ब्राह्मणांनी विविध मार्गाचा उपदेश केला आहे. अथर्व ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, कंचोक्य ब्राह्मण आणि भिहुवर्णीय ब्राह्मण हे सर्व त्यांच्या मताच्या मानणाऱ्यांचा ब्रह्माशी एकात्म एकरूप होण्याचा मार्ग दाखवतात. त्यांच्या मार्गाचे अनुसरण करणारा ब्रह्माशी एकात्म होतो, एकरूप होतो असा यांचा आग्रह आहे. जसे एखाद्या नगराच्या आसपास अनेक वाटा असतात, त्या सर्वच वाटा त्या नगराला येऊन मिळतात, त्या पद्धतीनेच अनेक ब्राह्मणांचे मुक्तीचे अनेक मार्ग सांगितले असले तरीही ते सर्वच मार्ग त्या मार्गाचे अनुसरण करणाऱ्या ब्रह्मात विलीन करतात, ब्रह्मात एकरूप करतात. आणि त्यावर तथागत म्हणाले की वासिष्ठ, हे सर्व म्हणणं बरोबर आहे असं तुला वाटतं का, योग्य आहे असं तुला वाटतं का? तर तो म्हटला की होय तथागत, होय श्रमण गौतमा, माझे तसेच म्हणणे आहे. मग तथागतांनी विचारलं की ठीक आहे, परंतु या ब्राह्मणांपैकी एखाद्याने तरी ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं आहे का? तर त्याने सांगितलं की नाही, हे खरे आहे की त्याने कोणीही असा नाहीये त्यांच्यामध्ये ज्याने ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं आहे. पुढे विचारलं त्याला की या तीनही वेदांच्या ज्ञात्या ब्राह्मणांच्या आचार्यांपैकी कोणी एक तरी असा आहे का ज्याने ब्रह्माचं दर्शन घेतलं आहे? तर तो म्हणाला की नाही, खरेच एकानेही आजपर्यंत ब्रह्माचं दर्शन घेतलेलं नाहीये. मग तथागत म्हणाले की तुला जर हे माहीत आहे तर मग तू हे कसं मान्य करतोस? मग त्यावरती तथागतांनी सांगितलं की एखादी जर आंधळ्या लोकांची जर रांग असली तर त्याच्यामध्ये जो पुढचा असतो त्यालाही काही दिसत नाही, मधल्यालाही काही दिसत नाही आणि शेवटचा जो असतो त्यालाही काही दिसत नसतं. त्याच पद्धतीने या ब्राह्मणांचं जे आहे तर यांचंही त्या दृष्टीहीनांच्या रांगेसारखंच आहे. जो पुढचा चालला आहे तसाच मागचाही चालतो आहे आणि त्याच्याही मागचा तसाच चालतो आहे. हे एखाद्या हास्यास्पद आहे, हे केवळ शब्द आहे, पोकळ आणि निरर्थक शब्द आहेत ते, बाकी काही नाही. आणि तथागत म्हणाले की हे असंच आहे की एखाद्या स्त्रीला एखाद्या माणसाने पाहिले नाही आणि तरी तो तिच्या प्रेमात पडला, हे तसंच आहे ना? तर वासिष्ठ बोलला की हो, हे तर तसंच आहे. आणि मग तथागत म्हणाले की सृष्टीचा तथाकथित रचिता, निर्माता महाब्रह्म, त्याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करताना तथागत, भारद्वाज आणि वासिष्ठ या ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, सृष्टीचा तथाकथित रचिता, निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करताना तथागत, भारद्वाज आणि वासिष्ठ या ब्राह्मणांना ते उद्देशून म्हणाले की ज्या प्राण्याने प्रथम जन्म घेतला असेल तर तो स्वतःविषयी विचार करू लागला की मी ब्रह्म आहे, मी महाब्रह्म आहे, मी निर्माता आहे, मी रचयिता आहे, मीच प्रमुख आहे, मीच नियामक आहे, मी आपलाच स्वामी आहे, मीच सर्वांचा पिता आहे, जे आहेत त्यांचेही आणि जे होतील त्यांचाही, माझ्यामुळेच ही जीवसृष्टी उत्पन्न झाली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ब्रह्मा हा सर्वांचा पिता आहे, जे आहेत त्यांचाही आणि जे होतील त्यांचाही. आणि मग तुमचे म्हणणे असे आहे की तो पूज्य आहे,
किंवा तो विजेता आहे, तो अविर्जित आहे, जे आहेत ह्यात त्यांचा तो पिता आहे, जे इथून पुढे होतील त्यांचाही तो पिता आहे. असा जो ब्रह्मा आहे तो स्थायी आहे, तो चिरंतर आहे, तो नित्य आहे, तो अपरिवर्तनशील आहे आणि अनंत काळासाठी तो तसाच राहणार आहे. तर मग आपण सर्व ज्यांची उत्पत्ती या ब्रह्माने केली आहे, त्याची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली, ते आम्ही सर्व मग अनित्य का? मग आम्हाला मरण का दिलेलं आहे? किंवा आम्ही परिवर्तनशील का आहोत? अस्थिर का आहोत? अल्पजीवी का आहोत? आम्ही मरणधर्मी का आहोत? आणि मग याला वासिष्ठचं कुठलंही उत्तर नव्हतं. तो मात्र त्यावेळी निरुत्तर झालेला होता. आणि तथागतांनी तिसरा तर्क ईश्वराच्या सर्वशक्तिमान असल्याशी संबंधित होता. जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे, तो सृष्टीचा उत्पत्तीचा निर्मिता आहे, म्हणून याच कारणास्तव माणसाच्या चित्तात काहीही करण्याची इच्छा उत्पन्न होण्याचं काही प्रयोजन नाही. तसेच त्याला काही करण्याचंही प्रयोजन नाही. त्याच्या चित्तात काही करण्याचा संकल्पही उत्पन्न होणार नाही किंवा तो काही प्रयासही करणार नाही. याचा अर्थ माणसाला या जगात ज्याला काहीही करावे लागणार नाही असा निष्क्रिय विहीन प्राणी म्हणून वावरावे लागेल. हे असे आहे तर ब्रह्माने माणसाची उत्पत्ती का आणि कशासाठी केली? तथागतांना तिसरा तर्क ईश्वराच्या सर्वशक्तिमान असण्याशी संबंधित होता. जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे, तो सृष्टीचा उत्पत्तीचा निर्माता आहे, म्हणून याच कारणास्तव माणसाच्या चित्तात काही करण्याची इच्छा उत्पन्न होण्याचं मग काही कारणच नाही. मग तसेच त्याला काही करण्याचं प्रयोजनही नाही. त्याच्या चित्तात काही करण्याच्या संकल्पना उत्पन्नच होणार नाहीत किंवा तो काही प्रयासही करणार नाही. याचाच अर्थ माणसाला या जगात त्याला काहीही करावे लागणार नाही आणि असा निष्क्रिय निहीय प्राणी म्हणून वावरावे लागेल असे आहे. तर मग ब्रह्माने माणसाची उत्पत्ती कशासाठी केली असेल? आणि मग याचेही वासिष्ठकडे काहीच उत्तर नव्हते. आणि त्यांचा चौथा तर्क असा होता की जर ईश्वर शिव आहे, कल्याण स्वरूप आहे, तर मग माणूस हिंसक, वध करणारा, चोर, व्यभिचारी, शिव्या देणारा, व्यर्थ बडबड करणारा, चहाडी करणारा, चोरी करणारा, खून दरोडे करणारा असा का आहे? मग या सर्वांचंही निमित्त ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप कल्याणमयी ईश्वराचे अस्तित्व असताना हे कसं काही शक्य आहे? आणि तथागतांचा पाचवा जो तर्क होता तर ते म्हणतात की कोणी महान सृष्टीकर्ता आहे, तो सर्वज्ञ आहे, तो न्यायी आहे, तो कृपावंत आहे. मग या सृष्टीत एवढा अन्याय का होतो आहे? त्याला जर इतकी छान दृष्टी आहे तर मग तो हे दुःख जे आहे, क्लेश जे आहे, ही परिस्थिती तो कसा काय पाहू शकतो? ती सुधारत का नाही तो? आणि मग तो जर सर्व शक्तिमान आहे, सर्व कल्याणकारी आहे, तर मग हे जे जीव सृष्टी आहे, तर मग हे सर्व का दुःख भोगत आहेत? या सृष्टीमध्ये मिथ्या कथन असेल किंवा अज्ञान असेल, अत्याचार आहे, हे का पसरत आहे? आणि माझी अशी मान्यता आहे की ब्रह्म हा असा आहे की त्याने केवळ असत्याला, अन्यायाला आश्रय देण्यासाठी ही सृष्टी रचली आहे. म्हणून हा तुमचा ब्रह्माही अन्यायी ठरतो, अत्याचारी ठरतो. आणि जर सर्व शक्तिमात्रांचा तो सर्व शक्तिमान ईश्वर जर विद्यमान आहे, तर तो सर्व प्राणीमात्रांना सुखी अथवा दुःखी पण करू शकतो, पाप किंवा पुण्यही करून घेऊ शकतो. मग यावरती तथागत म्हणतात की एकतर मनुष्य त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत नसावा, अथवा ईश्वर न्यायी वा शिव नसावा, अथवा हा ईश्वर आंधळा तरी असावा. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या सिद्धांताविषयी त्याचा पुढील तर्क असा होता की ईश्वराच्या अस्तित्वविषयक प्रश्नांची चर्चाच व्यर्थ आहे, निरर्थक आहे, निष्प्रयोजन आहे. त्यांच्या मतानुसार धर्माचा केंद्रबिंदू हा मनुष्य आणि ईश्वर यांचे संबंध का नाही, तर धर्माचा केंद्रबिंदू हा मानवातील संबंध हा आहे. मानवाने मानवाशी कसे वागावे जेणेकरून सर्वच सुखी होतील, याचा उपदेश देणे हाच धर्माचा हेतू आहे. तथागत ईश्वराचे अस्तित्व आहे या सिद्धांताचा विरोध करण्यासाठी आणखी एक कारण आहे. ते धार्मिक कर्मकांडांचे घोर विरोधी होते. धर्मसंस्काराचेही ते विरोधी होते. कर्मकांड आणि धर्मसंस्कार यांचेही ते विरोधी होते. त्यांच्या मते अंधश्रद्धा उत्पन्न पावते यामुळे, आणि मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा ही सम्यक दृष्टीची शत्रू आहे, आणि सम्यक दृष्टी ही आर्य अष्टांगिक मार्गाचे सर्वात महत्त्वाचे तत्व आहे. तथागतांच्या मते ईश्वरावरती विश्वास असणे ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे. आणि ईश्वरावरती विश्वास म्हणजे पूजा पाठ यांच्यावरती विश्वास येतो.
पूजा आणि प्रार्थना यातून पुरोहित पद उत्पन्न पावते. पुरोहित हा असा दृष्ट बुद्धी आहे की तो मिथ्या विश्वास अंधश्रद्धा निर्माण करतो. यामुळे सम्यक दृष्टीचा मार्ग जो आहे तो अडवला जातो. तथागतांनी जे सिद्धांत दिले ते काही ईश्वराच्या अस्तित्वाचे होते तर काही धर्माविषयीचे होते. परंतु त्यांना माहिती होतं की अंधश्रद्धेचं जे मूळ आहे ते नष्ट करण्यासाठी आपण दिलेले तर्क हे पुरेसे नाही आहेत. आणि त्यांच्या मते की ईश्वर आहे किंवा नाही हे मेन कारण नाही आहे, किंवा त्याने या सृष्टीची निर्मिती केली किंवा नाही केली हेही मेन कारण नाही आहे. पण जर या सृष्टीचा जर निर्माता आहे तर मग त्याने सृष्टीची निर्माण केलं कसं? आणि पुढील प्रश्न मग असा तयार होतो की ईश्वराने शून्यातून केली की अभावातून सृष्टीची रचना केली, अथवा त्याने भावांतून सृष्टीची रचना केली. आणि ईश्वराने कोणत्याही वस्तूची रचना करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी रचलेले असेल, मग ईश्वराला सृष्टीच्या रचनेचे अधिकारण मानता येणार नाही. अशा प्रकारे ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा समूळ नाश करणारा तथागतांचा अंतिम पण निर्विवाद तर्क होता. ईश्वर हा सृष्टीचा रचिता आहे यावर श्रद्धा ही चुकीची, आणि हा तर्क जो आहे तर तो दृष्ट गृहीतांवर आधारित आहे. म्हणून अशी श्रद्धा असणे म्हणजे अधम्म होय. ही श्रद्धा केवळ असत्यावर आधारित आहे.